नमस्कार मंडळी, सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि पहिला सणसुद्धा आला. 5वा दिवस श्रावणाचा म्हणजेच नागपंचमी. मंडळी, या काळात आपल्या सर्व बळीराजांची लावणी वगैरे सगळी झालेली असते. जे धान्य आपण पेरणी केली आहे त्याला आता दाणे यायला सुरुवात झालेली असतात आणि जेव्हा दाणे यायला लागतात तेव्हा शेतामध्ये रोडंट्स म्हणजे उंदरांचं प्रमाण वाढतं आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गाने आपल्याला वरदहस्त दिलेला आहे, तो म्हणजे सरपटणारे प्राणी किंवा साप. असं म्हणतात की एका एकरामध्ये एक नाग असतो आणि तो त्या अख्ख्या क्षेत्राचं रक्षण करत असतो, त्या शेतांचं रक्षण करत असतो उंदरांपासून, उंदरांना खाऊन. अशा सापांची एक कृतज्ञता म्हणून आपण त्यांची पूजा करतो. तो हा श्रावण महिन्यातला 5वा दिवस म्हणजेच नागपंचमी. तर किती सुंदर नातं आहे आपलं या निसर्गाशी आणि हे नातं आजकाल सध्या कमी होत चाललं आहे. तर आपल्याला पुन्हा रिकनेक्ट करायची वेळ आली आहे. माणूस हा निसर्गात राहणारा प्राणी आहे. शहरात राहणं हे आपल्यासाठी नॅचरल नाही आहे. आपण जेव्हा जेव्हा शहरातनं बाहेर निघून जेव्हा एखाद्या गावखेड्यामध्ये जातो, निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा आपल्याला मनाला आणि शरीराला शांती मिळते. तो ह्यावरनंच आपण समजलं पाहिजे की आपल्यासाठी हे शहरी जीवन हे कृत्रिम आहे, नैसर्गिक नाही आहे आणि जे नैसर्गिक आहे तिथे आपण जास्तीत जास्त काळ घालवला पाहिजे.